महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। माझं नाव गजेंद्र सदाशिव पाटील, राहणार हालचोडे, मोबाईल नंबर 9595702525। आज तुमच्या दावणीला असलेली गाय कुठून आणली, काय मेहनत घेतली याला? ही गाय ही मला वाटते 15 महिन्याची असताना उमेश स्वामी नागज यांच्याकडून खरेदी केलेली। आता उमेश स्वामींकडून गाय घेताना म्हणजे तिथपर्यंत कसे पोहोचले किंवा किती दिवस कालवड शोधत होते? मी कालवड इकडे आमच्या भागातच बघत होतो, तर आमचे भाऊ युवराज पाटील, शिवराज पाटील, महेश पाटील वगैरे उमेश स्वामींच्या कॉन्टॅक्टमध्ये होते। आम्ही सांगोले बाजारला गाय घेण्यासाठी गेलेलो। आम्ही दिवसभर तिथं गाय बघितली, कारण आम्हाला जशी पाहिजे होती तशी गाय भेटली नाही। मग आम्ही येताना उमेश स्वामींना फोन केला, त्यांच्या दावणीलाही कालवड जाताना आम्ही बघून गेलेलो, सहज असं गोट्याला भेट म्हणून देऊन गेलेलो। मग त्यांना फोन केला, म्हटले या बघूया काय तुम्हाला कुठे असेल तर बघूया। मग तिथं गेल्यानंतर ही आवडली आम्हाला, आम्ही त्यांना विचारलं देणार काय, ते म्हटले देतो। त्यांनी पहिला चौकशी केली आमची सगळी, कसा सांभाळ वगैरे करणार ह्या भागात त्यांची ओळखीचे होते। मग त्यांनी आम्हाला ही कालवड दिली। किती महिन्याची होती आणि आज किती महिन्याची? आम्ही त्या आणली त्यावेळी 15 महिन्याची होती आणि आता ही 27 महिन्याची आहे। ओके, गाभण आहे आता। दात लावलाय? दात नाही लावायला अजून। कितव्या माझावर आपण कोणत्या बैलावर भरली? ही 5व्या माझाला भरवली आपण, रोहित पाटीलांच्या शिरगुपीचा सोन्या बैलाकडून भरवली। आज 27 महिन्याची असून दात नाही लावला? नाही, दात लावलेलं नाही अजून कधी दात लावेल काय अंदाज? डॉक्टरांचं म्हणणं आहे की अजून 1-2 महिने तर लागणार। ओके, एवढं आता तसं पाहिलं गेलं तर कालवड 24-25 महिन्यात दात लावला, अजून लावलं नाही, काय कारण असेल? डॉक्टर म्हणतात की तिची निगा वगैरे चांगली असेल की खुराक चांगला असेल की ती लवकर लावत नाही। ओके, तुम्ही सर काय करता, व्यवसाय का? माझा फॉन्ड्री सँडचा, सिलिका सँडचा बिझनेस आहे। मग आता एक विचारायचं, व्यवसाय करून हे सांभाळणं अवघड नाही जात काय? अवघड साहेब, कसं करायला गेलं तर काय अवघड जात नाही। आम्ही सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास यासाठी देतोय, दिवसभर मी इथं असतोय, त्यासाठी सेपरेट गोटा केलेला आहे, मी करतोय त्याची, एवढा वेळ लागत नाही। आता व्यवसाय करत असताना दावणीला ह्याच्या अगोदर वडील आजोबा त्या काळात होतं का तुम्ही सुरू? नाही, आमच्याकडे खिलार काय नव्हती, म्हशी वगैरे गावात वगैरे गोटा होता, ह्यासाठी मी इथं सेपरेट कंपनीतच गोटा बांधला आहे। मग आता हे खिलार आणण्यामागं, देशी गोवंश आणण्यामागं मित्रमंडळी का कोणाचं मार्गदर्शन की ज्याच्यामुळे तुम्ही आणू शकला? आज मार्गदर्शन हे आमच्या भावांचंच लागलं सगळ्या, आणि मला आवड आहे त्यालाच खिलारची, मला पाहिजे होती खिलारला एक पाहिजे माझ्या दावणीत म्हणून मी खिलार आणली। आता असं म्हणतात की एखादी गाय देशी गोवंश दावणीला आले की आपल्या इथे एक प्रसन्न वातावरण, कामात एक प्रगती, असं काय होतं याच्यातनं? फार मोठा फरक पडलाय सर। काय एखादं थोडंसं की बाबा? म्हणजे आमच्या बिझनेसच्या ह्याच्यातून बोला गेलं तर आम्ही 300-400 टनाचं काम करत होतो, आता 800-900 टन मटेरियल जाते आमचं, फक्त गायमुळे। म्हणजे 100% गॅरंटी आम्ही गायला देतो सर। ठीक आहे, मला एकदा नाव, गाव आणि फोन नंबर? माझं नाव गजेंद्र सदाशिव पाटील, राहणार हालचोडे, मोबाईल नंबर 9595702525। खिल्लार महाराष्ट्राची शान।